तर मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे, आमची मागणी आहे बांधवांनो. आणि धार्मिक मागाचा होता या देशामध्ये 100% धर्मावर आरक्षण ब्राह्मणाचं. शंकराचार्य टोटल ब्राह्मण आहे. त्या मुद्द्यामध्ये मी सविस्तर सिनानेकर वक्त्यानंतर बोलणार आहे. मी एकच भूमिका मांडणार आहे. आजही मराठ्यांना मंदिरात प्रवेश आहे का? ती गल्लीबोळातली मंदिर जाऊ द्यावं. एकमेव अपवाद आहे विठ्ठलाचं मंदिर, आमच्या नामदेव तुकोबाचं मंदिर, ज्या मंदिरामध्ये कोणताही 18 पगड जातीचा माणूस डायरेक्ट मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या पायावर नतमस्तक होऊन हात लावू शकतो. आणि विठ्ठलाचे पाय झिजले, फक्त अधिकार विठ्ठल मंदिरात आहे. जाबाला गेला 20 फुटाहून, जा शिर्डीला 15 फुटाच्या बाहेर मराठी, जा सिद्धिविनायकला 25 फुटावर. म्हणजे मराठी कुठे फक्त मंडपात, दलित मंडपाच्या बाहेर. मग गाभऱ्यात कोण आहे? गाभऱ्यात 1.5 क्विंटलचे जनावर. आम्हाला या गाभऱ्यात प्रवेश मिळत नसेल तर धार्मिक दृष्ट्या आम्ही मागास आहोत का नाही याचा अत्यंत गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणि आम्ही जर धार्मिक दृष्ट्या मागास असेल तर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या काय अवस्था आहे? किती मराठ्याचे सचिव आहेत, किती कलेक्टर आहेत? तुम्ही शिकले का नाही? अरे शिकायचा अधिकारच नव्हता. मी प्रदीप सोळके, माझ्या खानदानाचं शिक्षण काय? त्याने सुंदर सांगितलं. माझ्या अख्ख्या खानदानात माकडाचा माणूस झाल्यावर मी पहिला ग्रॅज्युएट. माझा बाप चौथीवास, त्याचा बाप बालवाडी आणि त्याचा बाप शिक्षणाशी कनेक्शन का? इथंही मग हातवरी केला, तुम्हाला कळलं आपल्या खानदानाची शिक्षणाची अवस्था काय. आणि ज्या देशामध्ये संधीच नाही तर प्रयत्न काय करणार, गुणवत्ता कशी मिळवणार? या देशामध्ये आम्हाला शिकण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण मागितलं एकलव्यानं, आमटा कापला. लिंगाचा प्रयत्न केला तुकोबानी, डायरेक्ट विमानातवर. महात्मा फुलेंनी शाळा काढली, मारेकरी पाटील. शाहू महाराजांनी शक्ती शाळा केली, भद्रामी केली. बाबासाहेबांनी मंत्र दिला, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. बराबर 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली. या देशातलं षडयंत्र तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. आणि आम्ही जर सचिव कलेक्टर असते तर आपल्या 4 कोटी मराठ्यांच्या प्रमाणात किती आहे? शैक्षणिक आम्ही मागाचा असतो तर आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आज मराठ्याचा मुख्य व्यवसाय काय आहे? शेती आहे. मराठ्याचा जर मुख्य व्यवसाय शेती असेल तर मराठ्याची प्रगती काय? मी महाराष्ट्रावरून माझं उदाहरण सांगितलं. मी प्रदीप सोळके, सुंदरराव सोळके, माझे 15-11 एकर जमीन, माझी प्रगती सांगतो. सुंदरराव सोळके 11 एकर जमीन, त्याला झाले 9 पोरं. लग्नामध्ये पंजाब पंजीला आशीर्वाद राष्ट्रपुत्र, त्यांनी त्याच्या पुढे मजल झाली 9. तर राष्ट्रपुत्र आमच्या डोक्यात यांनी राष्ट्रपुत्र कारखाना सुरू. 2 पोरी 11. पंजोबाच्या मृत्यूनंतर वाटण्या झाल्या 100 एकर जमीन. आजोबाला 3 पोरं, माझ्या बापाचे आजोबाच्या मृत्यूनंतर वाटण्या, माझ्या बापाला 30-35. माझ्या बापाला माझी 3 पोरं, आम्हाला 10. मला 2 पोरं, 5-5. आणि त्यांनी फायदा केले घेऊन ठेवा मराठीची प्रगती. कारण आमचा मुख्य व्यवसाय शेती आहे. आणि या देशामध्ये आत्महत्या कोण करतोय? कोण आत्महत्या करतोय? कुणी एखादा व्यापारी आत्महत्या करत नाही, कुण्या बामणाला दक्षिणा मिळाली बामणे आत्महत्या करत नाही. आत्महत्या करतोय फक्त या देशाचा मूळ मालक शेतकरी. आणि या शेतकऱ्यामध्ये आत्महत्या कोण करतोय? कुणी मुसलमान शेतकरी नाही, कुणी बौद्ध शेतकरी नाही, कुणी जैन शेतकरी नाही, कुणी शीख शेतकरी नाही. आत्महत्या करतोय फक्त हिंदू म्हणून घेणारा शेतकरी. आणि या हिंदूमध्ये कोण? नेट मोजा, 100 आत्महत्या झाल्या असतील तर 95 आत्महत्या मराठ्यांच्या होत आहेत. या देशामध्ये जर मराठी मागास नसतील तर आत्महत्या का करतायत? आत्महत्या करण्याचे कारण काय आहे? कारण आमचा एकमेव धंदा राहिला शेती, म्हणून आम्ही मागास आत्महत्या करायची वेळ आली आहे. आत्महत्या करणाऱ्या मराठ्यांना जर आरक्षण मिळत नसेल तर त्याचं संरक्षण होणार कसं? हाही आमचा सीधा सवाल आहे. आणि आत्महत्या करण्याचं कारण सांगतो. आज संदेश छावा संभाजी मराठा महासंघाच्या माध्यमातून खेड्यापाड्यात पोहोचवा. या देशामध्ये शिवाजी महाराज जर आम्हाला कळाले असते तर आम्ही आत्महत्याच केलं नसतं. कारण शिवाजी महाराज 4थीच्या पोरगालीत शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे काय? पोरगा उत्तरलं तर शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे जिंकण्याची वेळ आली की प्रचंड हल्ला करणे आणि मरायची वेळ आली की पळून जाणे. राईट 4 पैकी 4. जेवढे कापता येतील तेवढे कापायचं आणि मरायचं तर कच्चून पळायचं. शिवाजी महाराजांचं सूत्र आहे. सिर सलामत तर पगडी 50 हा मराठ्यांचा इतिहास आहे. जिवंत राहणं मराठ्यांचा इतिहास आहे. आणि ते शेतकरी आत्महत्या करतात कारण त्याला शिवाजी महाराज माहित नाहीये. आणि ते सांगितलं, खेळोपडी फिरतो, रोज सांगतो बांधवांनो जेवढं कर्ज घेता येईल तेवढं घ्या, जेवढ्या बँकेला फसता येईल तेवढं फसवा. कारण या देशामध्ये ज्याला जास्त कर्ज घेता येतो तोच ग्रेट आहे. ज्याला कर्ज मिळत नाही त्याच्यावर नालायक या देशात दुसरा कुणीच नाहीये. थंड कर्ज घ्या, शक्यतो फेडायचा प्रयत्न करा. मराठी कर्ज फिडत नाही, बुडवत नाही हा इतिहास आहे. शक्यतो फेडायचा प्रयत्न कराच. आणि फिटतच नसल तर जाहीर करा. फिटत नाही काय
करायचं तर करून घ्या आणि तुम्ही दारात आलं तर छावा संभाजीकडे कळवा. हा संदेश महाराष्ट्रात जाऊ द्या. आत्महत्या कॅन्सर झाल्या पाहिजे. शेतकरी आमच्या आत्महत्या, मराठी आत्महत्या कॅन्सर करत असतील त्यांचा ओबीसी मध्ये समावेश झालाच पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी आहे बांधवांनो. आणि ती मागणी या शासनापर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे. काही लोक म्हणतात मराठ्याच्या हातात सत्ता, मुख्यमंत्री तुमचा, उपमुख्यमंत्री तुमचा, इथले आमदार तुमचे, चेअरमॅन तुमचा, मंजूर सगळे आमचे. पण नेते किती? मुख्यमंत्री एक, उपमुख्यमंत्री दोन, मंत्री एवढे, आमदार तेवढे, खासदार एवढे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, चेअरमॅन आणि सदस्य मुवाजा हो द्या. मी सांगतो या देशामध्ये मराठ्यांचे नेते किती असतील? 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, तर लास्ट 4 लाख. 4 लाखाच्या पुढे एक मराठा नेता दाखवा, 1 कोटी रुपयाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं बक्षीस. 4 कोटी समाजामध्ये 4 लाख जर मराठ्यांचे नेते असतील तर प्रमाण काय? प्रमाण फक्त 1%. 1% जर मराठ्यांचे नेते असतील तर मराठ्याच्या अनुभव मारता कशाला? आणि मराठ्यांचे नेते आहेत तर मराठी आत्महत्या का करताय? हे नेते जे आहेत हे नेते फक्त मराठा जातीमध्ये जन्मले आहेत. मराठा जातीमध्ये जन्मले मराठ्यांचे नेते नाही आहेत. आमदार दादा जैनाच्या कार्यक्रमाला जात असतील अभिनंदन. गोपीनाथ मुंडे कुठेतरी भगवानगडावर वंजाऱ्याचा मेळावा भरीत असतील त्यांचे अभिनंदन. भुजबळ साहेब कुठे शिवाजी पार्कवर लाखाचा माळी समाजाला गोळा करीत असतील त्यांना मानाचा मुद्रा. आठवले कुठे बौद्ध समाजाच्या स्टेजवर दणदण बोलत असतील त्यांचे अभिनंदन. मराठा हो, तुम्हाला काल लाज वाटते मराठ्याच्या स्टेजवर येण्याची? मराठ्यांचे नेते कुणी आमदार, जिल्हा परिषद सदस्य या विचार मंचावर येत असतील तर त्याला मानाचा मुद्रा केला पाहिजे. अरे बांधवांनो, मी मराठा समाजाच्या नेत्यांना एकच विनंती करतो, अरे तुम्ही झेंडा कोणताही लावा, आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही जर समाजाचा दंडा लावला तर तुम्ही कसे पडता त्याची जिम्मेदारी आमची आहे. सुरेंद्र साळुंखे, तुम्ही या विचार तुमचं अभिनंदन. महाराष्ट्रात नव्हे जगामध्ये मराठ्याला आरक्षण मिळावं याचा पहिला ठराव आपण मांडलेला आहे. कुठल्याही मतदारसंघात उभा राहा, तुमच्या मागे प्रचंड ताकद आमची फौज उभा करो, प्रत्येकाच्या घरात उभा राहो आणि जिम्मेदारी आमची आहे. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठ्याला आरक्षण मिळताना सगळे आमदार घाबरत होते. अशा वेळेस जर खंबीरपणे कोण उभा राहिले असतील तर तुमच्या समोर बसलेले आमदार डॉक्टर कल्याणराव काळे हे खंबीरपणे उभा राहिलेले हे मराठ्यांना कळायला पाहिजे. बांधवांनो, म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की हे प्रश्न आपल्या समाजाचा आहे. सगळ्या नेत्यांनी स्टेजवर आलं पाहिजे. अरे विदर्भातला ओबीसी, विदर्भातला देशमुख जर मराठा, इथले प्रकल्प अधिकारी दिलीपराव देशमुख आहेत, मराठवाड्याचे अधिकारी आहेत देशमुख आहेत, आणि ती विदर्भातला देशमुख जर मराठा तर मराठवाड्यातला मराठा, विदर्भातला देशमुख जर ओबीसी तर मराठवाड्यातला मराठा ओबीसी का नाहीये? विशेष म्हणजे आमचे नाते मराठवाड्यातली पोरगी जर विदर्भात दिली तर नवरा ओबीसी बायको ओपन. विदर्भातली पोरगी जर मराठवाड्यात दिली तर नवरा ओपन बायको ओबीसी. जातीत फक्त लग्न होत असतं, लग्न फक्त जातीत होत असतं. आणि लग्न जर जातीत होत असेल आणि तर मराठ्या कुणब्याची होत असतील तर मराठा आणि कुणबी एकच आहेत. आणि ओबीसी म्हणून आम्हाला घोषित करा ही आमची मागणी आहे. आणि जर असं होत नसेल तर ज्या कुणबी मराठ्याचे लग्न झाले त्यांना भांडे पुढे द्या, आंतरजातीय विवाह म्हणून त्यांना घोषित करा. हे जर होत नसेल तर बांधवांनो, म्हणून आम्हाला ओबीसी केला पाहिजे. आता सध्या वाद सुरू आहे, सही होण्याची शक्यता आहे, मराठ्याला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. चढावड लागली माझ्यामुळे. हा सामाजिक प्रश्न आहे. मेहरबानी करून कोणी याला राजकीय करण्याचा प्रयत्न करू नका. अरे किशोरराव चव्हाण, कोंढरेजी बॅग घेऊन कोणाकोणाच्या दारात फिरले, याच्या काय टीव्हीचे कॅमेरे डोकं फिरा पाहिजे तर ह्यांच्या मागं प्रचंड ताकद लावली आहे विश्वास त्यांनी. हे विचारे बाजूलाच पडले. माझं मत आहे, माझी एवढंच विनंती आहे, प्रत्येकानं या आरक्षणाच्या अपत्याचा बाप होण्याचा प्रयत्न करू नका. या अपत्याला बाप किती? जरा ते फायदा व्हायचं नाही म्हणजे एवढे बाप म्हणलं. कुणी मामा वा, कुणी काका वा, कुणी आजोबा वा, कुणी पंजोबा वा, कुणी भाऊ वा, आणि कुणीतरी बाप व्हा. अरे राजकीय प्रश्न करा, राजकारणाची सगळी ताकद इथं लागली पाहिजे. हा सामाजिक प्रश्न, मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. मी घोषणा देईन, आपण जोरदार घोषणा द्यायची, मराठ्याला आरक्षण. आणि वेरूळ